नमस्कार। आज आपण विकसनशील देशाच्या आर्थिक विकासामध्ये जे विविध प्रकारचे अडथळे येतात त्या अडथळ्यापैकीचाच एक अडथळा आहे त्याची लोकसंख्या किंवा विकसनशील अर्थव्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत त्या विकसनशील अर्थव्यवस्थेच्या एकूण वैशिष्ट्यांपैकीचं एक वैशिष्ट्य आहे की लोकसंख्या विषयक वैशिष्ट्य। पाठीमागील लेक्चरमध्ये आपण विकसनशील देशाची आर्थिक वैशिष्ट्ये आपण पाहिली आणि आज आपण इथे विकसनशील देशाची लोकसंख्या विषयक वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर विकसनशील देशामध्ये काय असतं की साधन सामग्री जी निसर्गाने उपलब्ध करून दिलेली आहे ही निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या साधन सामग्रीपेक्षा त्या विकसनशील देशाची लोकसंख्या जास्त असते। म्हणजे लोकसंख्या जास्त आणि उपलब्ध साधन सामग्री कमी। परिणाम काय होतो की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ज्या वेगाने वाढत जाते त्याच्यापेक्षा जास्त त्या देशातली लोकसंख्या वेगाने वाढते आणि हेच कारण त्या देशाच्या विकसनशील असण्याचं कारण आहे। आता ही लोकसंख्या वाढत का जाते म्हणजे त्यालाही काही गोष्टी जबाबदार असतीलच ना। लोकसंख्या वाढीचे कारण नेमकी कोणती आहेत, कोणत्या कारणामुळे विकसनशील देशातली लोकसंख्या वाढते। आता 21व्या शतकामध्ये सगळे लोक आधुनिक विचार करायला लागलेले आहेत, सुधारणावादी लोक झालेले आहेत। परंपरावादी विचारांना आता आपण त्याचा परित्याग करत आहोत। अनेक नवीन विचारसरणी निर्माण येऊ घातलेली आहे किंवा त्या विचारसरणीमध्ये सध्या जगातल्या अर्थव्यवस्थेला वाटचाल करतात। आता ह्या लोकसंख्या वेगाने का वाढतात तर निरक्षरता हे त्या देशाच्या विकसनशील असणाऱ्या लोकसंख्या विषयक घटकातील लोकसंख्या वाढीच्या कारणातलं एक कारण आहे की लोकसंख्या का वाढते तर त्या देशामध्ये निरक्षरतेचं प्रमाण जास्त असतं। आता निरक्षरता असली, शिक्षण नसलं म्हणजे अज्ञान आहे आणि म्हणून जिथे निरक्षरता असते, जिथे रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान हे मोठ्या फार प्रमाणामध्ये अस्तित्वात असते त्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्त असतो आणि त्यामुळे काय होतं की लोकसंख्या वेगाने वाढते, ती लोकसंख्या अतिरिक्त ठरते आणि अतिरिक्त लोकसंख्या ही कोणत्याही देशातल्या आर्थिक विकासाचा अडथळा ठरते। पण अतिरिक्त लोकसंख्या कोणती की जी लोकसंख्या अनुत्पादक आहे, म्हणजे अनुत्पादक लोकसंख्या आर्थिक विकासातला अडथळा ठरते, उत्पादक लोकसंख्या ठरत नाही। आणि म्हणून काय होतं की लोकसंख्या अतिरिक्त वाढते, साधन सामग्री तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नसते, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग जरी जास्त असला तरी लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असतो आणि म्हणून लोकसंख्या वाढ जास्त असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नातला बराचसा भाग हा लोकसंख्येच्या साठीच खर्च होतो, म्हणजे त्याच्या उपभोगासाठीच जास्तीत जास्त खर्च होतो। म्हणजे उपभोग्य लोकांच्या उत्पादनाकडेच सरकारला जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागतं, म्हणजे त्याच्यावरच मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचा खर्च होतो आणि परिणामी काय होतं की भांडवली उत्पादन ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे त्या पद्धतीने भांडवली वस्तूचं उत्पादन न वाढता
उपभोग्य वस्तूचंच उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि परिणामी मग देश काय होतो, हा वरच्या पातळीवर जात नाही. परिणामी तो देश विकसनशील राहतो, तो देश मागासलेला राहतो. म्हणून या देशाला जर आर्थिक विकासाच्या पंक्तीमध्ये किंवा पातळीवर जर आणायचं असेल तर त्या देशाने आपल्या लोकसंख्या विषयक त्या बाबीला कुठंतरी अडथळा घातला पाहिजे, लोकसंख्या नियंत्रण केलं पाहिजे. नसता आता आपण पाहतो की जगामध्ये आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास 148 कोटीच्या वर जाऊन आता आपण प्रथम लोकसंख्येमध्ये आपण पुरस्कृत आहोत. आपण चीनला देखील आपण पाठीमागे पाडलेला आहे. परंतु एवढी द्रुत गतीने वाढणारी लोकसंख्येला देशामध्ये उपलब्ध संसाधनं तेवढे आहेत का, उपलब्ध साधन सामग्री तेवढी आहे का, आणि राष्ट्रीय उत्पन्न किती जरी वाढलं तर वाढलेलं राष्ट्रीय उत्पन्न विकासावर खर्च होण्याच्या ऐवजी लोकांच्या उपभोगावर खर्च होतो. म्हणजे भांडवली वस्तूच्या ऐवजी उपभोग्य वस्तूवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, फक्त उपभोगावर. आणि म्हणून हे काय तर हे लोकसंख्या विषयक वैशिष्ट्य आहे. म्हणजे विकसनशील देशाने आपल्या आर्थिक विकासामध्ये जर वाढ करायची असेल तर त्या विकसित देशाने आपल्या लोकसंख्येवर कुठेतरी अडथळा घातला पाहिजे, नियंत्रण प्रस्थापित केलं पाहिजे. आता आपण पाहतो की सुशिक्षित कुटुंब, आता हम दो आणि हमारे दो, किंवा काही कुटुंब एकावरच आपलं ऑपरेशन करतात कुटुंब नियोजनाचं. म्हणजे ज्यांचं कुटुंब लहान त्यांना सुख महान, अशी एक आधुनिक म्हण आताच्या ह्या 21व्या शतकामध्ये ही फार महत्वाची मानली जाते. कारण लोकसंख्या जेवढी जास्त तेवढा त्या देशाला, त्या लोकसंख्येला सांभाळण्याचा जो खर्च आहे हा खर्च जास्तीत जास्त वाढतो. म्हणून आपल्याला एक बाब या ठिकाणी सांगता येते की विकसनशील देशामध्ये अतिरिक्त लोकसंख्येचं प्रमाण जास्त असते आणि ही अतिरिक्त लोकसंख्या त्या विकसित देशाच्या आर्थिक विकासामध्ये अडथळा ठरते. दुसरं लोकसंख्या विषयक वैशिष्ट्यांवर आपण चर्चा करणार आहोत की ते म्हणजे प्रेशर ऑफ पॉप्युलेशन ऑन ॲग्रिकल्चर सेक्टर. काय आहे तर विकसनशील देशामध्ये सर्वात मोठं जे क्षेत्र कोणतं असेल तर ते म्हणजे शेतीचं क्षेत्र आहे. आणि या शेतीच्या क्षेत्रावरच त्या देशातली लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून असते. म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्टपणे शेतीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या विकसनशील देशामध्ये जास्त असते. विकसनशील देशामध्ये उद्योगधंद्यांची वाढ होत नाही आणि उद्योगधंद्यांची वाढ होत नसल्यामुळं त्या देशावर, त्या देशातल्या शेतीवर सर्वात जास्त ताण पडतो. म्हणजे अतिरिक्त लोकसंख्येचा भार जो आहे तो उद्योगधंद्यांचा विस्तार न झाल्यामुळं तो शेतीवरच पडतो. आणि त्यामुळं काय होतं की शेती क्षेत्रातील लोकसंख्येचं प्रमाण जे आहे हे घटत जातं विकसित देशामध्ये. म्हणजे विकसित देशामध्ये ही स्थिती जी आहे ना ही विपरीत आहे. विकसित देशामध्ये शेती क्षेत्राचा वाटा त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कमी आहे. म्हणून शेती क्षेत्रामध्ये जे लोक आहेत काम करणारे त्यांचं प्रमाण कमी असतं आणि ते लगेच उद्योग क्षेत्राकडे देखील स्थलांतरित होतात, सेवा क्षेत्राकडे स्थलांतरित होतात. परंतु विकसनशील देशामध्ये उद्योगधंद्यांची, सेवा क्षेत्रांची फारशी समाधानकारक प्रगती दिसत नाही. पण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये मात्र समाधानकारक परिस्थिती आपल्याला दिसते, कारण लोकसंख्या वाढत जाते.
त्याच्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या जी आहे ती आपल्या देशातली किंवा विकसनशील देशातली ती शेतीवरच डायरेक्ट काम करतात, आपली उपजीविका करतात. आणि परिणाम असा होतो की त्या भागामध्ये शेतीमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असल्यामुळे शेतीमध्ये बेरोजगारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. कारण शेतीमध्ये हे अतिरिक्त लोक शेतीमध्ये काम करतात की जे उद्योगामध्ये सेवा क्षेत्रामध्ये काम त्यांना मिळत नाही, म्हणून ते लोक शेतीमध्ये काम करतात. परंतु शेतीमध्ये काम करत असताना त्यांच्या योगदानामुळे फारसं उत्पादनामध्ये फारसा भर पडत नाहीत, म्हणून ते एक प्रकारचे बेकारच आहेत. काम करतात परंतु कामाचा जो काही रिझल्ट पाहिजे तो रिझल्ट त्या उत्पादनात दिसत नाही, म्हणून ते छुपे बेरोजगार आहेत. म्हणून शेती क्षेत्रामध्ये हे लोकसंख्या वाढल्यामुळं आणि शेतीवर लोकसंख्येचा जास्तीत जास्त भार पडल्यामुळं शेती क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाते. त्याच्यानंतरचं आपल्याला सांगता येतं की विकसनशील देशामध्ये लोकसंख्या विषयक वैशिष्ट्ये पाहत असताना लोकसंख्या विषयक वैशिष्ट्यांमध्ये इन्क्रीज बर्थ रेट अँड डिक्रीजिस डेथ रेट, म्हणजे वाढता जन्मदर आणि घटता मृत्यूदर ही स्थिती प्रामुख्याने आपल्याला दिसते. आता विकसनशील देशामध्ये काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये हे दोन्ही दर जास्त असतात, जन्मदरही जास्त असतो आणि मृत्यूदरही जास्त असतो. त्याच्यामुळे फारसे अशी लोकसंख्येमध्ये फारसा काय असा फरक पडत नाही, हे का नाही, फारसा असा काही फरक त्या ठिकाणी पडत नाही. परंतु काय होतं, देशाचा जसजसा विकास व्हायला लागतो, आहे का नाही, देशाचा जसजसा विकास व्हायला लागतो देशाचा जसजसा विकास व्हायला लागतो ना तसतसा काय होतं की देशामध्ये मृत्यूदराचं प्रमाण घटतं. कारण की साक्षरतेचं प्रमाण वाढतं, आरोग्यविषयक सुविधा वाढतात, आहे का नाही, त्याच्यामुळे मृत्यूदराचं प्रमाण काय होतं, घटायला लागतं. परंतु जन्मदर हा तेवढाच राहतो. म्हणून निव्वळ लोकसंख्या जी असते ही निव्वळ लोकसंख्येमध्ये वाढ होते. दर हजारी लोकसंख्येमध्ये अनेक बालकं जन्मास येतात, आपण त्याला जन्मदर असं म्हणतो. आता जर आपण पाहिलं तर 2024 मध्ये आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे ती जगाच्या म्हणजे 148 कोटी लोकसंख्या ही आपल्या देशाची लोकसंख्या आहे. म्हणजे जवळपास जगातला सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश जर कुठला असेल तर तो भारत देश. कारण की या भारतामध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 17.5% लोकसंख्या जगाच्या ही आपल्या भारतामध्ये आहे. आणि भारताने जे एकूण क्षेत्रफळ जे व्यापलेलं आहे ते 2.4 आहे. म्हणजे 2.4 जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.4% क्षेत्रफळामध्ये जगाच्या 17.5% लोकसंख्या ही भारतामध्ये राहते. आणि ती लोकसंख्या 2024 मध्ये 148 करोड. म्हणजे आता आपल्याला एक बाब इथे आपल्याला या ठिकाणी सांगता येते की ही लोकसंख्या सातत्याने वाढत झालेली आहे. जन्मदराचं प्रमाण वाढलेलं आहे, मृत्यूदराचं प्रमाण घटलेलं आहे. त्याचं कारण काय, तर अनेक आता रोगराई जरी निर्माण जरी झाल्या तर रोगराईवर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या उपाययोजना ह्या विकसनशील देशामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता आलेल्या आहेत. पूर्वी बाल मृत्यूदराचं प्रमाण वाढलेलं होतं, त्याची कारणं शोधल्या गेली, त्याच्यावर लसी काढल्या. माता मृत्यूदराचं प्रमाणही वाढलं होतं, त्यावरही उपाययोजना करण्यात आल्या. आणि ह्याचं जे प्रमाण आहे आता हे मृत्यूदराचं प्रमाण आता घटलेलं आहे. साहजिकच आहे, मग आपली लोकसंख्या वाढलेली आहे. थोडक्यामध्ये अल्प विकासामुळं मृत्यूदर घटतो पण जन्मदर मात्र कसा राहतो, उच्च राहतो. हे विकसनशील देशांचं वैशिष्ट्य आहे. तर कुठंतरी ह्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येते की लोकसंख्या विषयक वैशिष्ट्यामध्ये म्हणजे उत्पादक लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे. आपण ज्याला म्हणतो की लोकसंख्येचे प्रकार दोन पडतात. देशामध्ये लोकसंख्या आवश्यक आहे,
मनुष्यबळ आवश्यक आहे, परंतु अतिरिक्त लोकसंख्या जर वाढली तर मात्र ती देशाच्या आर्थिक विकासातला अडथळा ठरते. मग आता ही ज्या लोकसंख्येमुळे देशाच्या एकूण उत्पादनामध्ये भर पडतं, ज्या लोकसंख्येमुळे देशाच्या एकूण कार्याची गती वाढते, ज्या लोकसंख्येमुळे देश विकासाच्या वाटेवर येतो, ज्या लोकसंख्येच्या योगदानामुळे देशाचं आर्थिक विकासातलं योगदान वाढतं, ज्या लोकसंख्येमुळे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, त्या देशाला आपण काय म्हणतो? उत्पादक लोकसंख्या. मग आता 15 ते 60 म्हणजे 0 ते 15 ह्या वयोगटातील लोकसंख्या कशी आहे? अनुत्पादक लोकसंख्या आहे. आणि 15 ते 60 या वयोगटातली लोकसंख्या उत्पादक लोकसंख्या समजली जाते. बरोबर. परंतु आता काय झालेलं आहे की विकसनशील देशामध्ये एकूण लोकसंख्येमध्ये ह्या लोकसंख्येचं प्रमाण तुलनेने कमी आहे. कोणत्या लोकसंख्येचं? उत्पादक लोकसंख्येचं प्रमाण तुलनेने कमी आहे. आता 60 वर्षामधले लोक तर आता फारसं काही उत्पादन कार्य कमी करणार, ते रिटायर्ड झालेले आहे. राहिला 15 वर्षापर्यंत म्हणजे 1 ते 15 वर्ष म्हणजे 0 ते 15 वर्ष, आणि पुढे 60च्या पुढचे सगळी लोकसंख्या कशी आहे? अनुत्पादक लोकसंख्या आहे. आणि ह्यांचं प्रमाण जवळपास 40 ते 45% देशामध्ये आहे. म्हणजे 45% जरी म्हटलं तरी 55% लोकसंख्या फक्त उत्पादक लोकसंख्या आहे आणि 45% लोकसंख्या कशी आहे? अनुत्पादक लोक. म्हणजे सरासरी असा आपण अर्थ करूया की 50-50% आहे. म्हणजे 50% लोकसंख्या उत्पादक आहे आणि 50% लोकसंख्या अनुत्पादक आहे. परंतु देशाच्या विकासासाठी काय गरजेचं आहे? तर उत्पादक लोकसंख्येचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. आणि म्हणून मग काय होतं की अशा परिस्थितीमध्ये जो सरकारचा जो खर्च आहे, जे सरकारचं जे उत्पन्न आहे, ह्या 45% लोकांवर जास्त खर्च होतं की ज्याच्यापासून बचत होत नाही. आहे का? ज्याच्यापासून ही अनुत्पादक लोकसंख्या काय करते? ही अनुत्पादक लोकसंख्या काय करते? तर अनुत्पादक लोकसंख्या बचत नष्ट करते, बचत होऊ शकत नाही. आणि परिणामी काय होतं की भांडवलाची जी कमतरता देशामध्ये निर्माण होऊन त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासाची जी गती आहे ती गती त्या ठिकाणी मंदावते. म्हणून थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येते की उत्पादक लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे हे विकसित देशामध्ये जास्त असते आणि अनुत्पादक लोकसंख्येचं प्रमाण हे विकसनशील देशामध्ये जास्त असते. आणि हे त्या देशाच्या विकसनशील असण्याचा एक पुरावा आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की लोकसंख्या विषयक वैशिष्ट्यांमध्ये विकसनशील अर्थव्यवस्थेच्या ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जे आहे हे जास्त आहे. की विकसनशील देशामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 70%च्याही वर लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये किंवा खेड्यामध्ये राहते. म्हणजे जर देशाच्या एकूण लोकसंख्येतली 70% लोकसंख्या जर ग्रामीण भागात जर राहत असेल तर याचा अर्थ असा की 70% भारत हा खेड्यामध्ये आहे. म्हणजे विकास कुठं होतोय? मग 30% भागातच होतोय. मग 30% भागामध्ये विकास झाला म्हणजे देशाचा विकास होतो का? नाही होणार, कारण 70% भाग विकासापासून दूर आहे. मग देशाचा आर्थिक विकास जर करायचा असेल तर त्या 70% लोकांकडे, त्या 70% त्या भागांकडे सरकारनं पोहोचलं पाहिजे. ठीक आहे. आणि या 70% भागातला बहुसंख्य जो वर्ग आहे, बहुसंख्य जो समाज आहे तो विशेषतः शेतीवर जास्तीत जास्त अवलंबून आहे. आणि शेती पावसाच्या पाण्यावर चालते, त्याच्यामुळे शेतीमध्ये फारसं उत्पादन होत नाही. त्याच्यामुळे परिणाम असा होतो की शेतीमध्ये भांडवलही पुरवठा होत नाही, शेतीची उत्पादकता कमी राहते. तरी 70% लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये छुप्या बेकारीच्या स्वरूपामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करते. आणि विकसित देशामध्ये प्रमाण कसं आहे?
विकसित देशामध्ये ग्रामीण भागातलं जे प्रमाण आहे ते 20 ते 25% आसपास आहे. उरलेली 75% लोकसंख्या शहरामध्ये राहते, आहे का नाही? परंतु विकसनशील देशामध्ये काय होतं की ह्याचा परिणाम असा होतो की भांडवलाचं प्रमाण कमी असतं किंवा भांडवलाचा पुरवठा होत नाही. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचा अवलंब करून आर्थिक विकासाला चालना देता येत नाही. त्याच्यामुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत नाही. परंतु विकसित देशामध्ये याच्यापेक्षा विपरीत परिस्थिती असते. विकसित देशामध्ये भांडवलाचा पुरवठा असतो, तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतात, त्या देशामध्ये रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होते, त्या लोकांचा उपभोग्य खर्च वाढतो, त्या लोकांची बचत वाढते आणि परिणामी भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि परिणाम तेवढंच विकसित होतो. पण विकसित होण्यासाठी महत्वाचं आहे की ग्रामीण भागामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून द्यावा, कारण की भारताच्या किंवा विकसित देशाच्या ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या जास्त प्रमाणामध्ये वास्तव्यात राहते आणि म्हणून या लोकांना रोजगार दिला पाहिजे. हे लोक शेतीकडेच वळतात. त्या भागामध्ये उद्योगधंदे जर स्थापन जर केले तर शेतीवरचा भार कमी होईल आणि लोक उद्योगधंद्याकडे वळतील, व्यापाराकडे वळतील आणि परिणामी त्या भागाचा विकास होईल. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं की लो क्वालिटी ऑफ पॉप्युलेशन्स म्हणजे लोकसंख्येचा जो दर्जा आहे तो निकृष्ट असतो विकसनशील देशामध्ये. आता दर्जा जो आहे लोकसंख्येचा तो कशावरून ठरतो तर त्या देशातल्या लोकसंख्येला, जनतेला, समाजाला दिलं जाणारं जे शिक्षण आहे आणि त्या शिक्षणाचा जो दर्जा आहे, त्यांना दिलं जाणारं जे प्रशिक्षण आहे, हे यावरून त्या देशातल्या लोकसंख्येचा दर्जा ठरत असतो, त्या लोकसंख्येची गुणवत्ता ठरत असते. परंतु विकसनशील देशामध्ये शिक्षण आणि शिक्षणाचा जो दर्जा आहे आणि जे प्रशिक्षण जे आहे हे प्रामुख्यानं समाधानकारक नाही. त्यामुळे विकसनशील देशामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता कमी प्रतीची दिसून येते विकसित देशाच्या तुलनेने. आता लोकसंख्या भरपूर आहे, श्रमशक्ती भरपूर आहे, परंतु काय नाही त्या लोकांमध्ये, लोकसंख्येमध्ये गुणवत्ता नाही. गुणवत्तेचं निकष काय आहेत? शिक्षण. गुणवत्तेचं शिक्षण काय तर दर्जेदार शिक्षण. गुणवत्तेचं निकष काय आहे तर प्रशिक्षण. आणि एवढं असून देखील रोजगार मिळत नाही, हे गुणवत्तेचे निकष आहेत. आणि म्हणून अज्ञान, निरक्षरता, पौष्टिक आहार, निकृष्ट राहणीमान, दरडोई भांडवल यासारख्या घटकांमुळे विकसनशील देशातल्या लोकसंख्येची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता कमी राहते. आता ही गुणवत्ता वाढली पाहिजे ना, मग काय केलं पाहिजे? मग त्या देशातल्या लोकांना चांगलं दर्जेदार शिक्षण द्या, सक्तीचं शिक्षण द्या. शिक्षणावर सरकारने खर्च करावा, शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन द्यावं, कारण राष्ट्र निर्मितीमध्ये शिक्षण आणि शिक्षण क्षेत्राचं महत्वाचं असं योगदान आहे. ज्या देशाने शिक्षणाला, संशोधनाला, प्रशिक्षणाला सर्वात जास्त प्रोत्साहन दिलं जातं तो देश विकासाच्या पुढे म्हणजे विकासाच्या मार्गावर असतो, तो देश विकसितच असतो. परंतु बहुतांश देशामध्ये शिक्षणावर खर्च करण्याच्या ऐवजी शिक्षणावरचा खर्च हा दिवसेंदिवस कमी 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 केला जातो. परिणामी त्या देशाचा विकास त्या त्या पद्धतीनेच होतो. मग आभासी विकासाची कल्पना आपल्याला समोर दिसायला लागते की विकसनशील देशामध्ये लोकसंख्येची गुणवत्ता कमी राहते, त्यांच्यामध्ये अज्ञान राहतं, निकृष्ट राहणीमान त्यांचं असतं, पौष्टिक आहार त्यांना मिळत नाहीत, म्हणून रोगराईचं प्रमाण, आरोग्य त्यांचं धोकादायक असतं, उपासमारीची वेळ त्यांच्यावर येते अन्नाचा तुटवडा झाल्यामुळं. आणि आता अन्नाचा तुटवडा झाल्यामुळे उपासमार येते, कुपोषणाचं प्रमाण वाढतं
आणि देशामध्ये जर कुपोषणाचं प्रमाण वाढत असेल, अन्नाविना लोक जर तडफडून मरत असतील, तर सार्वजनिक वितरण प्रणाली जी आहे ती गरिबांपर्यंत पोहोचली पाहिजे. गरिबांना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून त्यांना अन्न उपलब्ध करून सरकारने दिलं पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे. कारण की सरकारने लोककल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यांनी राज्यातील लोकांचं कल्याण करायचं आहे, ही भूमिका त्यांची आहे. आणि लोकांचा तो अधिकार आहे की सरकारने त्यांचे ते अधिकार पूर्तता करावी. कारण काय होतं की एका बाजूला रोजगार नाही, उत्पन्न नाही, त्याच्यामुळे मार्केटमधल्या वस्तूंच्या बाबतीमध्ये या गरिबांची जी खरेदी शक्ती आहे ती खरेदी शक्ती कमी असते. ते चांगल्या प्रकारचं अन्नही खरेदी करू शकत नाही. आणि म्हणून सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून अशा गरीब कुटुंबांना सरकारने ही सार्वजनिक वितरण प्रणालीचा जो काम आहे हे पारदर्शकपणे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. लोकांपर्यंत हे सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ज्या सगळ्या सेवा आणि सुविधा आहेत ह्या त्यांना मिळाल्या पाहिजे, जेणेकरून तो समाज, त्याचं आरोग्य हे निकृष्ट राहणार नाही, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही, त्यांची कार्यक्षमता वाढेल आणि त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी सरकारने शिक्षणाचा अवलंब अशा समाजासाठी सक्तीने करावा. सरकारने त्यांच्यासाठी सेवा आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सरकारने एक अंदाजपत्रकामध्ये शिक्षणावरचा खर्च वाढवला पाहिजे, याच्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी विकसनशील देशामध्ये होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्याही गोष्टीकडे आपल्याला लक्ष त्या ठिकाणी वेधून घेता येऊ शकतं. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की विकसनशील देशामध्ये जे काय आयुर्मान आहे ह्या लोकसंख्या विषयक वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय की लोकांचं जे काही लाईफ एफिशियन्सी आहे ही कमी आहे. आता विकसनशील देशामध्ये काय होतं की विकसित देशाच्या तुलनेने जे काही आरोग्य आहे, ज्यांचं वय आहे हे कमी आहे. त्याचं कारण काय तर आता मी सांगितलं की पौष्टिक आहार नाही मिळाला, त्याला चांगलं आरोग्य नाही मिळालं, तर त्याचं आयुर्मान कमी आहे. मग तरुणपणामध्ये देखील म्हाताऱ्या माणसासारखे वाटतात. आपल्याला अकाली वृद्धत्व ज्याला आपण म्हणतो, अगदी 40 वर्षामध्ये देखील तो 60 वर्षाचा माणूस दिसायला लागतो. पौष्टिक आहार नाही, त्याच्यामुळे शरीर खंगून जातं. म्हणून आयुर्मान कमी होतं. तर त्याला कारण आहे चौकस आहार न मिळणं, दारिद्र्य देशामध्ये टिकून असणं, देशामध्ये उपासमारीची स्थिती टिकून असणं, आरोग्यविषयक सुविधांची कमतरता असणे, देशामध्ये दुष्काळ असेल, अशा विविध कारणाने त्या देशातल्या लोकसंख्येवर या सगळ्याचा परिणाम होतो. आणि परिणामी असं होतं की त्या लोकांचं जे आयुर्मान आहे ते आयुर्मान कमी राहतं. आता अल्पविकसित देशामध्ये पुरेसा आहार मिळत नाही. म्हणजे आपल्याला असं आपण आहे की जर जीवन जगायचं असेल तर म्हणजे दररोजचं आपल्याला जे कॅलरीज मी म्हणालो होतो की दररोजचं आपल्याला पौष्टिक आहार मिळून त्याच्यावर जर ऊर्जा जर आपल्याला घ्यायची असेल तर 2250 कॅलरीज आपल्याला आवश्यक आहेत. मग 2250 कॅलरीज अन्न जर मिळवायचं असेल तर त्या अन्नामध्ये, त्या आहारामध्ये, त्या जेवणाच्या प्लेटमध्ये कोणकोणते अन्न म्हणजे पदार्थ असले पाहिजे, कोणते अन्न असले पाहिजे, कोणते भाजीपाला असला पाहिजे, म्हणजे ते खाल्ल्यामुळे 2250 कॅलरीज मिळेल. म्हणजे 2250 कॅलरीज ह्या अन्नातून मिळवण्यासाठी हे अन्न मिळवायचं कुठून, त्यासाठी पैसे लागतात का नाही. आणि मग लोकांमध्ये जर दारिद्र्याचं प्रमाण जर असेल तर हे ताट की ह्या ताटामधनं जे अन्न तो खाणार आहे त्यांना 2250 कॅलरीज मिळणार आहे, ते दारिद्र्य असल्यामुळे तो खरेदी करू शकत नाही, म्हणून त्याच्यावर उपासमारीची वेळ येते. म्हणून तो चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकत नाही. म्हणून त्याचं अकाली वृद्धत्व येतं, अकाली मृत्यू पण त्यांचा होतो. म्हणजे आयुर्मानाचं प्रमाण जे आहे ते विकसनशील देशामध्ये ह्या कारणामुळे कमी होतं. औषध उपचार वेळेवर मिळत नाहीत. आता बऱ्याचशा बघा ग्रामीण भागामध्ये आता पावसाळा सुरू झाला
तर अशा प्रकारचे प्रश्न सातत्याने आपल्याला दिसतात. रस्त्याची सोय नाही, पेशंट इमर्जन्सी आहे, दवाखान्याची सोय गावामध्ये नाही, किंवा ज्या गावामध्ये दवाखाने आहेत त्या प्राथमिक उपचार केंद्र आहेत ते प्राथमिक उपचार केंद्र बंद आहेत. का? त्याचे कारण शोधले पाहिजे. परिणामी पेशंट वाहतुकीच्या सुविधेअभावी, चांगल्या रस्त्याच्या अभावी पेशंट शहरी भागातील तालुक्याच्या ठिकाणी तो दवाखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. ही परिस्थिती विकसनशील देशामध्ये कुठं ना कुठं तरी आपल्याला दिसते. औषध उपचाराची सुविधा उपलब्ध होत नाही ताबडतोब. एखादा पेशंट जर काय झाला तर जिल्हा पातळीवर जावं लागतं. तिथे चांगल्या प्रकारच्या सरकारी दवाखान्यामध्ये आवश्यक अशा सेवा आणि सुविधा उपलब्ध होत नाही. खाजगी दवाखान्यामध्ये लोकांची रीत का वाढलेली आहे? तिथे आवश्यक अशा सेवा आणि सुविधा उपलब्ध होतात, सरकारी दवाखान्यामध्ये का उपलब्ध होत नाहीत? याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यांना सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. आणि ह्या कारणामुळे काय होतं की आयुर्मान कमी राहते, बेकारीमुळे राहणीमान निकृष्ट राहतं. आणि सर्वांचा परिणाम असा होतो की विकसनशील देशामध्ये सरासरी लोकांचं जे आयुर्मान आहे ते आयुर्मान कमी आहे. आता आयुर्मानाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपण आयुर्मानाच्या संदर्भामध्ये आपण एक डाटा पाहूया की आयुर्मानाच्या बाबतीमध्ये एक मिनिट. आता बघा, आपण आयुर्मानाच्या बाबतीमध्ये आपण विचार करतोय की 1950 मध्ये लोकांचं सरासरी जे वय होतं ते वय 21 ते 25 असं होतं. आता हे लोकसंख्येचं वय वाढलेलं आहे. जवळपास म्हणजे आपल्याला हे सांगता येईल की विकसित देशाच्या तुलनेमध्ये भारतातील लोकसंख्येचं वय हे कमी आहे, आयुर्मान कमी आहे. त्या ठिकाणच्या लोकांचं आयुर्मान हे 80 वर्ष ते 80 वर्षापेक्षा जास्त आहे. भारतातील लोकांचं वय हे स्त्रियांचं जास्त आहे, पुरुषांचं कमी आहे. स्त्रियांचं वय जर 60 वर्ष असेल तर पुरुषांचं वय 58 वर्ष. स्त्रिया 60 वर्षापर्यंत टिकतात, म्हणजे 62 वर्षापर्यंत टिकतात, तर पुरुष 60 वर्षापर्यंत टिकतात. तर तुलनेने स्त्रियांचं वय पुरुषांच्या वयापेक्षा कसं आहे, जास्त आहे. परंतु विकसित देशाचा विचार जर केला तर विकसित देशातील लोकांचं जे आयुर्मान आहे ते आयुर्मान कमी आहे. त्याचं कारण मी आता तुम्हाला सांगितलं की पोषक आहार नसणे, आरोग्यविषयक सुविधा नसणे, उपासमार आहे, दुष्काळ आहे, दवाखान्याच्या सोयी नाहीयेत, चौकस आहार मिळत नाही, बेकारी आहे. या सगळ्या कारणामुळं काय होतं तर आयुर्मानाचं जे प्रमाण आहे, आयुर्मान जे आहे हे कमी आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं की जे काय प्रशिक्षित श्रमिकाचा जो अभाव आहे तो विकसनशील देशामध्ये जास्त असतो. म्हणजे एक मी तुम्हाला सांगितलं की शिक्षण आणि प्रशिक्षण यांचा अभाव आणि प्रचंड लोकसंख्या याचा परिणाम अप्रशिक्षित श्रमिकांची लोकसंख्या देशामध्ये जास्तीत जास्त वाढते. तर काय होतं की श्रमिकांमध्ये कौशल्य जर निर्माण झालं तर ते शिक्षणाच्या माध्यमातून होतं. आणि ते निर्माण करणारी जी यंत्रणा आहे बरं, तर ह्या गोष्टीचा आपल्याला त्या ठिकाणी समावेश करता येऊ शकतो. तर काय होतं की श्रमिकांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी
आवश्यक आहे शिक्षण, प्रशिक्षण आणि त्यासाठी महत्त्वाचे आहे की गुंतवणूक. तर विकसनशील देशामध्ये गुंतवणूक ही प्रामुख्याने शिक्षणामध्ये ही प्रामुख्याने दिवसेंदिवस ही कमी कमी होत आहे. आणि त्यामुळे पुरेशा भांडवला अभावी देशाजवळ हे श्रमिक कौशल्य निर्माण करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसतं. त्याच्यामुळे अप्रशिक्षित श्रमिकांची संख्या वाढते. कुशल श्रमिकांची मागणी जास्त आहे, परंतु कुशल श्रमिक नाहीयेत. आणि कुशल श्रमिक निर्माण करण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाचा अभाव आहे. म्हणून अप्रशिक्षित श्रमिकांची संख्या विकसनशील देशामध्ये जास्त असते आणि कुशल श्रमिकांची संख्या कमी असते. म्हणून त्या कुशल श्रमिकाचा जो वाटा त्या उत्पादनामध्ये पाहिजे, देशाच्या विकासामध्ये पाहिजे, तो प्रामुख्याने तेवढा राहत नाही. आणि म्हणून थोडक्यामध्ये देशामध्ये आधारभूत जे शिक्षण आहे, जे कौशल्य निर्माण करणारे जे शिक्षण आहे, हे शिक्षण दिलं गेलं पाहिजे. मूलभूत शिक्षण तर पाहिजेच, परंतु कौशल्य निर्माण करण्याचं शिक्षण देखील पाहिजे. ज्या देशामध्ये हे पायाभूत शिक्षण आणि कौशल्य आधारित शिक्षण देण्यामध्ये जिथे अभाव आहे, जिथे शिक्षण दिलं जात नाही, त्याचा परिणाम असा होतो की तो देश विकसनशीलच राहतो किंवा मागासलेला राहतो. म्हणून त्या ठिकाणी प्रशिक्षित श्रमिक मिळत नाहीत आणि प्रशिक्षित श्रमिक न मिळाल्यामुळं त्या श्रमिकाची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी राहते, दर्जा राहत नाही आणि परिणामी त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होतो. बरोबर. त्याच्यानंतरची आपल्याला दुसरी गोष्ट सांगता येते की संयोजक वृत्तीचा जो अभाव आहे, लीडरशिप, ही प्रामुख्याने राहत नाही. म्हणून सांगलो की अर्थशास्त्रामध्ये असं आहे, एक म्हण आहे किंवा एक सिद्धांत आहे की कोणत्याही वस्तू आणि सेवांचं उत्पादन करायचं असेल तर त्याला 4 गोष्टींची आवश्यकता असते. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत? तर एकतर भूमी पाहिजे, दुसरा श्रमिक पाहिजे, तिसरं भांडवल पाहिजे आणि चौथा या तिघांना एकत्र घेऊन उत्पादन कार्य प्रत्यक्षपणे करण्यासाठी संयोजक पाहिजे. परंतु विकसनशील देशामध्ये धोका पत्करून उत्पादन कार्य करणारी जी यंत्रणा आहे म्हणजे संयोजक आहे, तो प्रामुख्याने नाहीये किंवा तशा प्रवृत्तीचा अभाव आहे. याउलट विकसित देशामध्ये असं नाही, ते लोक चॅलेंज स्वीकारतात. साहसी वर्ग असतो. संयोजक वर्गामध्ये भरपूर पुरवठा असल्यामुळे त्या देशामध्ये आर्थिक विकासाचा वेग हा जास्त असतो. म्हणून अनिश्चितता स्वीकारण्याचं जे प्रमाण आहे हे विकसित देशामध्ये जास्त आहे, विकसनशील देशामध्ये कमी आहे. कारण की जे धोका स्वीकारतात, जे अनिश्चितता स्वीकारतात, जे चॅलेंज स्वीकारतात, जे गॅम्बलर्स असतात, ते उद्योग व्यवसायामध्ये नफा कमवू शकतात किंवा देशाच्या विकासामध्ये वाढ घडवून आणू शकतात. तो संयोजक वर्ग विकसनशील देशामध्ये नाहीये. ते धाडस जोसेफ शुम्पेटरने सांगितले, कोणत्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये जर वाढ करायची असेल तर नेतृत्व चांगलं पाहिजे आणि त्या नेतृत्वामध्ये धाडस पाहिजे. त्या नेतृत्वामध्ये नवीन काहीतरी निर्माण करण्याची जिद्द पाहिजे. म्हणजे नवीन नवप्रवर्तन घडून आणण्याची जी काही नवप्रवर्तकाची भूमिका ही त्या ठिकाणी पाहिजे. मला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे, मला इतरांपेक्षा श्रेष्ठ व्हायचं आहे, मला इतरांवर माझा दबाव निर्माण करायचा आहे, त्यासाठी मी नवीन काहीतरी केलं पाहिजे. असा धाडसी संयोजक वर्ग विकसनशील देशामध्ये ह्याचा अभाव आहे आणि परिणाम याचा असा होतो की त्या देशाच्या विकासावर याचा परिणाम होतो. पण अशा प्रकारचा वर्ग तयार झाला पाहिजे जोसेफ शुम्पेटरच्या सिद्धांतानुसार. ही आपल्याला विकसनशील देशाची लोकसंख्या विषयक वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने सांगता येऊ शकतात की कोणत्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये जर वाढ करायची असेल तर लोकसंख्या ही फार महत्वाची आहे. परंतु लोकसंख्या कोणती पाहिजे? तर उत्पादक लोकसंख्या पाहिजे. कोणती लोकसंख्या पाहिजे? गुणवत्ताधारक लोकसंख्या पाहिजे. मग त्या लोकसंख्येमध्ये हे सगळे गुण असले पाहिजे.
तर आर्थिक विकासाला चालना मिळू शकते. ठीक.